नमस्कार, मी जगदीश गौड. आपण बघत आहात क्राईमनामा महाराष्ट्र लाईव्ह न्यूज. मी आज आपणास असे काही व्हिडिओ दाखवणार आहे की ते बघून आपणास वाईट देखील वाटेल आणि कुठेतरी बदलाव झाला पाहिजे याचा विचार देखील तुम्ही करणार. तर अगोदर आपण काही व्हिडिओ बघूया. कौन है ये ग्वाला, नटखट गोविंदा नटखट गोपाला. बघितलेत, या व्हिडिओमध्ये होळी साजरी होत आहे, म्हणजे रंगपंचमी साजरी होत आहे. त्यामध्ये प्राकृतिक कलर उधळले जात आहेत. फुले टाकून होळी साजरी केली जात आहे, रंगपंचमी साजरी केली जात आहे. आता हे व्हिडिओ बघून अनेकांना असं वाटतं की खरंच किती छान हा कार्यक्रम होतोय आणि अनेकांना वाटतं की आपण देखील या खेळामध्ये सामील झालं पाहिजे. आपण देखील या प्रकारची होळी खेळण्याकरता आपण मथुरा वृंदावनला गेलं पाहिजे. आणि हे फक्त आपल्याला नाही तर संपूर्ण जगातील लोकांना वाटतं. अनेक विदेशी पर्यटक फक्त होळीकरिता भारतामध्ये येतात आणि ते इथे जेव्हा येतात तेव्हा मानवातील पशु अर्थात त्यांना डुक्कर म्हणणं देखील डुकराला लाज वाटेल अशी अवस्था त्या मानवातील डुकरांची आहे. डुक्कर हा देखील समजदार असेल, पण त्यापेक्षा घाणेरडी वृत्ती या लोकांची आहे. मी हे का बोलतोय, तुम्ही हे काही व्हिडिओ बघा. मी तुम्हाला येथे हे नराधम, हे नीच वृत्तीचे लोक या महिलांच्या अंतर्वस्त्रामध्ये हात घालून कलर लावतात. महिलांच्या अंगावर कलर फेकत आहेत. महिलांच्या विशेष भागावर पिचकारीने कलर मारत आहेत, रंग मारत आहेत. हे नराधम नालायक हिंदू सणांना या प्रकारे बदनाम करतात. हे नराधम तुमच्या माझ्या कुणाच्याही आई बहिणीवर या प्रकारे नालायकपणा करून रंग टाकू शकतात. त्यांच्या शरीरावर नको तिथे हात टाकू शकतात. कारण हे बेवडे, हे दारू पिलेले नालायक लोक, त्यांना काही सुधरत नाही. दुसरीकडे जर आपण यांच्या आई बहिणीवर नुसता कलर जरी फेकला तरी हे आपला खून करायला तयार होतील. कारण हे नशेमध्ये असतात आणि नशेमध्ये हे मोठे पैलवान होतात. शुद्धीवर असताना हे कोणाच्याही पाया पडतील, हात जोडतील, लोटांगण घेतील, पण दारू पिल्यानंतर, नशा केल्यानंतर हे पैलवान होतात आणि सामान्य माणसाच्या अंगावर जातात. या नालायक लोकांमुळे आज होळीसारखा पवित्र सण फक्त भारतात नाही तर विदेशात देखील बदनाम होत आहे. हे विदेशी पर्यटक, त्यांच्यासोबत जी अवस्था होते, त्यांच्यासोबत जो घाणेरडा खेळ खेळला जातो रंग लावण्याच्या निमित्ताने, हे सगळं बघून ते त्यांच्या गावी जातात, विदेशात जातात आणि हा प्रकार त्या देशामध्ये सांगतात. परिणामी आमच्या भारताची बदनामी होते.
या नीच प्रवृत्तीच्या लोकांवर पोलीस देखील अंकुश ठेवू शकत नाही, कारण आपल्याकडे कायदा असा आहे, जर कोणी नशेत असेल तर पोलीस काहीच करू शकत नाही. हां, त्यांना काही फटके वगैरे देऊ शकतात, पण त्याला सुद्धा कायदा थांबवतो. कायदा म्हणतो कुणाला मारणं हे पोलिसांच्या हातात नाही. परिणामी या नीच वृत्ती दिवसेंदिवस फोफावत आहेत, सगळीकडे घाण करत आहेत आणि हिंदू सणांना बदनाम करत आहेत. पुन्हा एकदा विनंती, कृपया चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आपले विचार कॉमेंटच्या माध्यमातून आम्हाला जरूर कळवा.